चाल झूमर यू बस चाल मतलब यू पार ते साइकिल ही गलत पार घेऊन यू आता तुमसे बोला भैया तुम्हारे जुबान में कायम रहे ना। तुमने बोला था कि ये साइकिल वाइकल सब मेरे को फुकट में देंगे मैंने सामान लाने के बाद। ठीक है कायम रहना बोला जुबान पे जो बोला उस पे कायम रहना। अभी बता रहा। हाँ हाँ ठीक है ना। यहाँ पे देखो बहुत सारे लोग हैं इनके सामने मैंने सब कुछ बोला वही मैं करूंगा मेरी जुबान पलटूंगा नहीं ठीक है। हाँ ठीक आहे चालेल झुमर चाल म्हटलं चाल लवकर काय तर येतं तामझाम करून टाकू यायला आणून देऊन फुकट म्हणजे आपल्याला सायकल भेटते चाल. चुलेत भेटते फुकट आम्ही काही जागी बघता टोटातो जसाला तसं एवढं 5,000 आणतो म्हणते त्याच्यामध्ये डब्बी रसाशे कमाले बाबा कुठून साध्य काय ते काय माहीत काय भीत. चला बा चला मी तुमच्या मागे मागे तुम्ही पुढे पुढे करा काय करता तर. क्या आदमी बाबा कुछ भी बका जा रहा मन में आया वो बकरा 5,000 में तेलाता लाके दे अभी दे लाके दे बोला अभी तू तब क्या है तुम्हारा चाचा फिर तुमने भी गिरेक लाई क्या. हा हा गिरेक लाय ना बाबा देवल्या बाबू म्हटलं पाहून गेले काय तर भाऊबाजी तुला करायची असेल तर करून टाक म्हटलं आता पाय. अभी तुम भी भावबाजी करेगा चाचा तुम्हारे को तो पहले ही बताया मैंने फाइनल रेट अपने क्या है तो पुरता ही ना उसके नीचे पुरता ही नहीं मैं तो घाटी में दे रहा अभी मेरे को जाना है गाँव को इसलिए मैं कुछ भी भाव में बेच रहा नहीं तो क्या अभी तुम्हारे को भाव बताओ क्या फाइनल 4,800 रुपये दे देना 200 रुपये कम किए मैंने अभी कुछ बोलो मत जिसको लेना है अभी भावबाजी करो मत अपना डायरेक्ट विषय है अभी. बोली त्या महाबीने आता 4,000 शुल्क म्हणून आला मी म्हटलं 1,000 रुपयात मागतो 15 किलो फायनल करतो फायनल तर दिले थांबून आता कसं कलाव च्या बहीण तर कसं कलावलं का आता 5,000 200 कमी म्हणजे आता कोण बसवून व्याजा बट्ट्याने घ्या लागन पैसे तसंच काहीतरी आता तसंच करतो. हाँ हाँ ठीक है ना भैया ठीक है. हाँ मेरे पास पैसा ही नहीं अभी मैं कुछ भावबाजी करता नहीं मेरे को लेना है कुछ ना कुछ धंधा करना है बस विषय खत्म हो गया. हाँ तो मैं बोला लेता शाम तक के अभी पैसे देखता मैं उधर पाधर कहाँ से मिलते कहाँ से नहीं. हाँ ठीक है फिर लेता बोला भैया लेता मैं मेरे को सौदा पट गया उसमें कुछ बात नहीं मेरे को मालूम है साइकिल 1,000 रुपये के नीचे मिलती नहीं 1,000 का 2,000 के पास मिलती साइकिल तुम्हारी अच्छी है सब बात अच्छी है मेरे को पट गया मैं लेता भी सिर्फ किसी को बेचो मत मैं लेता. हाँ ठीक है ना. अभी त्या मायाबीन मी तर म्हटलं देवलाल तर लेखा घेन नाही आता लेखा सौदाही करून टाकला ना घेतोच म्हणते कुठून आणते देवले मध्ये पैसे 5,000 रुपये अजून 5,000 रुपये थांबणे ना कसा काय घेऊन आला तर लेखा भयता लागता का माहीत मायाबीन. असं पाहिजे आपल्याला रोखतो व्यवहार पाय सनकन पाहिजे ना सौदाही करून टाकला आणि काय फायनल म्हणजे आता फायनल फक्त पैसे द्यायचे आहे म्हणा. आता म्हटलं देवलाल पैसे काय देऊन दे लवकर. हा लवकर करून घे नाही तर मग ठीक आहे थांबन काय त्याला गावाला जायचं आहे म्हणते नाही दुसरं कोणी गिरे घ्या तर घेऊन घ्या. नहीं मी घेतो ना भैया रुक जाओ बोला. हाँ ये आज के दिन रात तक के मैं पैसे देखता तुम्हारे को दे देता साइकिल में ले लेता ठीक है. आज के दिन रुक जाओ. ठीक है ना भैया ठीक है कुछ बात नहीं कुछ उसे नहीं रुकता मैं हूँ 2 दिन हूँ और हाँ तुम लेकिन पहले आओ नहीं तो और दूसरा गिरे आ जाएगा वो लेके जाएगा. हाँ तुम सिर्फ क्या है तो आज के दिन मैं तुम्हारी राह देखता. हाँ तुमने अगर लिया नहीं तो फिर दूसरा कोई आया तो फिर उसको बेच दूंगा मैं. ठीक है ना ठीक है. हाँ मैं वैसे आता ही लेता ही मैं उसमें कुछ बात नहीं. चला येतो आता लवकर काय पैसे जुगाड पण लावतो. अरे बाप रे अरे काय को अरे बाप तुम जाओ ना घूमना मस्त घूमो मजूरी देता ना मैं तुम्हारे को घूमने की मजूरी देता मस्त घूमो तुम कुछ टेंशन मत लो देता मैं मजूरी देता तुम्हारे को कुछ तुम्हारे पैसे नहीं काटता के कुछ भी नहीं जाओ तुम घूमो मस्त घूमो तुम. अरे नाही ना मला घुमायला गेलता आम्ही देण्याकडे शिवलाल भुवाडी सायकल अरे झाकून तुला थांब तुला काय गुच्चा बस मी सांगतो ठेकेदाराला माय तू गेम बैकून टाकशी सायकल पाले तो तिथं मदत करू आता. अरे ठेकेदार मतलब हम बोला वो घूमने गए थे हमने क्या मेरे लड़के की तबीयत खराब हो गई थी अचानक मेरी बीबी मेरे को बुलाने को आई थी इसलिए हम दोनों भी जन गए थे उसको क्या हो गया करके देखने को. हाँ अरे बाप रे तुम्हारे पास लेकिन बहाना तैयारी रहता बहाना कौन सा बहाना तुम ढूंढ के पहले रखते नहीं. नाही ठेकेदार नाही बा ठीक आहे हे म्हटलं कुठं बहाना फाना म्हटलं असं काही नाही खरं नाही चला घरी तुम्हाला दाखवतो म्हटलं तुम्हाला पुरे तब्येत खराब आहे दाखवून देतो. चलो बोला ठेकेदार चलो. काय चलो ना लगा दिया. हाँ मस्त घूमती इधर. हाँ फुकट की मजूरी ले लो ना काय को काम करते काय को करते काम. बाबा आदमी है चलो मैं इधर से देखने को आ गया और तुम गायब दिखे मेरे को तो मालूम भी नहीं गिरता था कि तुम गायब होते कि क्या होते. रोज तुम ऐसे ही करते होंगे फिर. हाँ क्या झुमर और क्या शिवला ऐसे करते होंगे तुम दोनों. हाँ रोज नाही ना बा ठेकेदार रोज कुठं म्हटलं रोज काय करतो आम्ही असं आता झालं बा आज चुकून म्हणजे पोराची तब्येत खराब झाली सांगून तर राहिल तुम्हाला तुम्ही ऐकत नाही म्हटलं. हा आता कसं सांगा आता डोका फोडून सांगा तुम्हाला का आता डॉक्टरची चिठ्ठी आणून दाखवायला डॉक्टरची चिठ्ठी. हा चिट्ठी आणू का म्हणजे डॉक्टरची. अरे और अंधे बोला चिट्ठी विट्टी कुछ में लाओ मत लेकिन अभी मेरे को गायब दिखे तुम. हाँ मैं आया और मेरे को गायब दिखे कि मैं पूरे दिन की मजूरी काट लूंगा अभी बता रहा मैं फिर मैं तुम्हारी एक बात भी नहीं सुनूंगा अभी बता रहा क्या है तो. हाँ सिर्फ अभी तुम मेरे को गायब दिखो. हाँ ठीक है अभी चलन दो काम मेरे को गायब दिखे कि बस विषय खत्म. फिर ऐसा रहता क्या कभी भी आ रहे कभी भी जा रहे बता रहे नहीं कुछ नहीं ऐसा थोड़ी रहता है. अपनी मन से कर रहे अपनी मन से ये कर रहे वो कर रहे. अरे आओ ही मत ना उससे अच्छा आओ ही मत.
हा विन तर दिमाग खराब कर रे साले. हो ना, मैं मजूरी दिला और इधर गायब हो रे. अभी बोला गायब होने को नहीं होना. हो नाही तर पुरे दिन की मजुरी काट लूंगा. हेट चुल्यात गेलं च्या मायाबीन कोणतं काम होतं हे. तरी तुम्हाला म्हटलं होतं का काम करून घेऊन आता सुट्टी झाल्यावर जाऊ, तर तुम्ही कुठं ऐकता. नाही बोलता को सायकल कोणती दाखव, मी घेतो. काय भावा आता म्हणता चुल्यात गेलं काय होईल. हा भावी तर अबे त्या काय लय टाइम लागला का आपल्याला. हा 5 मिनिट लागले ना तिथं गेलो ना आलो तर मायाबिनाच्या ऐकायला लागून राहिला भाषण. हा पुरी मजुरी काटून हे काटून ते काटतो. अबे थांब चालल्या उद्यापासून नाही कामाला येत इकडं. आज काचच्या दिवस करतो, आजचे पैसे घेऊन घेतो, उद्यापासून ते तोंडही नाही पाहत म्हणतो. हा धंदातला तुम्ही कुलबीचा सांगून राहिला. मायाबीन ठचन दाखवून राहिला. तर माणसं आहे ना का जनावर आहे का. हा काही काम पडलं तर जाणार जा घरी, तब्येत नाही पाहायला का लेकरं पाहायची. मायाबीन तर हा बाना दिलं तरी तिला खोटंच वाटते. एखादी तब्येत एखादा ठेकेदाराला सांगितलं पुरे तब्येत खराब झाली घरी गेलतो, समजून घेते जाऊ दे बकर. तिला आपलेच लावून राहिला. बाने तयारी राहते म्हणते तुम्हारे पास. तर बाने तयारच राहते, त्यात काही विशेष नाही. पण थांब ना तू थांब तुला आता म्हणजे पटांगणी जास्त लागा येतच नाही लेकाकडं त्याकडं कामाले. स्वतःचा धंदा लागतो कुलबीचा आणि मग दाखव तुला काय असते तर. हो अरे वाच्या मायाबी शिवलाल भाऊ तू कायलेच पहिले नाही कुलबीच्या धंद्याले. म्हणजे धंदा लागतो मायाबी भाऊ करे भातावर गाड खायला तर असं काय मग शिवलाल भाऊ बोलते काय करते काय. म्हणून तुला म्हणून राहिलो झुमर काही पडला नाही बाबू. हे लोकांचे हमाले करून हे बोललेच का लागते. स्वतःचा धंदा केला ना तर स्वतःच्या मनात धंदा कोणी बोलणार नाही राहत. हो स्वतःच्या मनानं म्हणजे तू बंद ठेव चालू ठेव मनात आलं तवाचा कोणी बोलणार नाही का कोणी काही नाही. इथं ले का ऐका लागते यायच्या पाय जरासं गेलो का नाही गेलो तर किती जण म्हणजे आपल्याला सुनावल्या गोष्टी. हा कमी सुनावल्या काय रोज काटतो हे काटतो ते काटतो. हट लेका उद्यापासून तोंड नाही पाहत आला थांब म्हणा तू सायच्या. तू पाहायचं म्हणा झुमर मी तर नाही पाहता मी नाही पाहता येतही नाही. उद्यापासून तुलेच गेलं तिकडं काय होतं कोण ऐकन बसवणीचं एवढं सारं मुलीला समजून नाही घेत. तर जरासं गायब झालं का नाही झालं तर चालू झालं लेगाचं. बरं ह्या म्हटलं उद्या भाऊ आता पहिला आता काम करू या म्हटलं काय तर आजचा दिवस काढून घ्या. उद्या मग या काढू काय तिकडं मला ते याच लागते काय करता तुम्ही लावा कुलबीचा धंदा लावा. मग नंतर तुमचं झालं का मला लावून द्या. मग हो या पहिला काम करा आता दिवस काढून देते तुम्हाला. अय जगण्याची माय मी काय म्हणतो आता म्हटलं चांगला छानसा आपल्यापाशी धंदा करायचा. म्हटलं आता चालून धंदा आला आपल्या जवळ फक्त करावं लागते. तर असं म्हटलं खर्च पाणीला लागते फक्त पैशाचा म्हटलं खर्च पाणी करावं लागते. मग म्हटलं आपला धंदा लागते. एकदाचा धंदा लागला की मग तर पैसाच पैसा काय पाहायचीच गोष्ट नाही. धंदा असा आहे की काही बोलायचंच काम नाही. हो उन्हाळ्यात सन्न चालते. हा म्हटलं मग ते खर्च करायला म्हटलं आहे का तू तयार. माय बाई बाबा कुठून आणलाय बाबा धंदा तुम्ही. आता कोणता धंदा होय ते तर सांगा पहिले. आता खर्च पाणी विचारून राहिले देतो ना मी म्हटलं देतो पैसे तुम्ही त्याचं टेन्शन नका घ्या. पण म्हटलं धंदा पाणी काय होय कसं आहे काय होय किती खर्च येते ते सांगा मला. दारूचा धंदा लावून राहिले का काय धंदा करून राहिले. हा म्हटलं पहिले सांगा मला आधी. उठवा दारूचा आणि फारोचा धंदा म्हणून लागलो का मी. म्हटलं कुल्फीचा म्हटलं धंदा म्हणून राहिलो मी. ते सायकली विक्री आहे कुल्फीची आणि तो डब्बाही 600 कुल्फीचे सगळ्याच गोष्टी म्हटलं विक्री आहे. फक्त आपल्याला घेणं आहे कुल्फी बनवणं आहे विकणं आहे बस झालं. पैसाच पैसा आहे म्हणजे सगळं साधन भेटून राहिलं. फक्त विकत घेणं आहे ना मेहनत करणं आहे आपल्याला. हो माय बाई कुल्फीचा धंदा म्हणून राहिले का बापा तुम्ही. ते तर बोललाय चालते नाही का बाबा काय पाहा लागते उन्हाळ्याचं सन्न चालते ते पाहा म्हटलं घेऊन घ्या ना. काय किती रुपये खर्च किती रुपये जायते किती म्हणते. ते बजेट जाते नाही म्हणता तुम्ही 5,000 रुपये. त्याच्यामध्ये 8 कमी नाही म्हणते गडी. 8 कमी नाही 200 रुपये कमी केले ना 200 रुपये द्या म्हणे कमी. तो होता 200 रुपये कमी म्हणजे 5,000ला 200 कमी एवढ्या याच्यात तो म्हणजे देते. हो पाय 5,000 म्हणजे पकडून चाल तू. माय हो बाबा 5,000 रुपये काजी बापा झाले ते अंगाच्या पार झाले. 5,000 रुपये कुठून आणा बाबा एवढे पैसे. म्हटलं तेवढे नाही बाबा माझ्याजवळ तेवढे नाही आपल्याजवळ. मी म्हटलं 1,000-2,000 म्हणत सांग आता म्हटलं उसने बसने घेऊन देतो तुम्हाला. पण ते बाबा 5,000 म्हणून राहिले. 5,000 कोण देत आपल्याला उसने बसते नाही देत कोणी. आणि आपल्याजवळचा फुटा खडकूही नाही आहे. तुम्ही कामाला नाही मी कामाला नाही कसं तरी घर भागून राहिलं उदारीवर म्हणून भागून राहिलं. आता बाबा एवढ्याला पैसे कुठून आणा. जाऊ दे बाबा म्हटलं कामाला जा तर कुलबीच्या काय मागं लागू नका. एवढ्याला खर्च कोण करम पहिले आणि नंतर चालली तर ठीक ते तर चालतेच म्हणा त्यात काही विशेष नाही. चालते गेल ते पण पहिले आपल्याला सामान घ्यायला पैसे लागन ना. कुलबीचं म्हणजे हे सायकल इकडे घेतली सगळं तरी पण सामान आहे ना अजून. म्हणजे कुलबी मनात सामान लागन ना आपल्याला. ते आहे बाबा मला खर्च आहे एवढं आपल्या कोणी झपावलं पाहिजे ना. ते तर आहे एकदाचा खर्च होणार आहे. पण म्हटलं मग चांगला पैसा येणार आहे त्यात काही तू मग काय म्हटलं बोलायचं कामच नको ठेवतो. मग चांगला पैसा येणार आहे. खर्च त्याकडून म्हटलं मोजणं नाही सुधरण एवढा पैसा येईन मग आपल्याजवळ. हो फक्त एकदा म्हटलं खर्च करणं आहे बस झालं. मग तर काही विचारायची गोष्ट नाही. आई देऊन दे ना मग बाबाले 5,000 रुपये. कुलबीचा धंदा लागेल बाबा मी लागतो बाबाले. मग बाबा आम्ही दोघे बापले का मस्ती कुलब्या. अरे हो रे बाबू जगन पण पैसे नाही ना माझं.
माझ्यावर पैसे नाही ना मा नाही तर मला काय द्यायला बाबा. मी म्हटलं 1000-1500 म्हटलं असतं तर मी कोणी बैल मागितले असते सध्याची उधार पाधार देऊन दिले असते. तेवढे आपल्याला कोणी देऊ नाही देते. त्याला तेवढी आपली हाय बनली कोणी देते 1000-1500 रुपये. 5000 रुपयाची गोष्ट आहे ना. 5000 रुपये कोण देणार आपल्याला. लहान रक्कम आहे का ते. मोठी आहे ना बापा. 5000 रुपये बापा 5000 रुपये म्हटलं राहू द्या बाबा राहू द्या आपल्याकडून म्हणजे आपल्या धंदा करायचा लायकीचा नाही येतो. एवढ्याले पैसे बाबा पहिले लावा नंतर बाबा म्हणजे काही फळ भेटलं तर ठीक नाही जर भेटलं तर मग काय करसान डुबले पैसे कुठून भरा मग. इथं पहिलेच काम नाही धंदे नाही. म्हटलं राहू द्या बाबा राहू द्या. पाय अशी करतो ना मग तू. चांगला आता धंदा आला बरं. हा देवाले मी प्रार्थना केली चांगला धंदा आला चालत आपल्याजवळ. सगळ्या गोष्टी आल्या फक्त आता आपल्याला करणं आहे म्हटलं. ती टपल्या मग तिकडे ते मायभूई शिवल्या नाही तर ती टपलाय. पण ते मला शिकते जमीतोपर्यंत मला शिकते ते कुलपीवाल्याला म्हटलं नाही मी ना 1-2 दिवसात म्हटलं मी घेतो म्हणजे घेतोच म्हटलं. कोणाला विकू नका. त्याला सांगितलं ते म्हणे मी थांबतो म्हणे. आजचा दिवस तर बंद थांबतो म्हणे. उद्या का तुम्ही आले नाही म्हणे तर उद्या मी पाहिजे म्हणे गिरायकाला ती इकडून टाकेन म्हणे. नाही तर राहू दे म्हणे वाट पाहतो म्हणे तुमची तशी. तर म्हटलं पाय मी त्याला म्हटलं ठेवला भरोशावर सांगितलं त्याला मी घेतो म्हणून. पाय मग एकदा लावून टाक. लाव हिंमत ना बस घेऊन टाक. मी आहे ना मग करतो ना म्हटलं मी धंदा गाव घुमतो ना सगळं. मग लग्न येऊ जिथं राहील तिथे चांगलं घुमतो चांगला धंदा करतो. त्यात तू बिंदास राह ना म्हटलं. पैसा काढून दे ना माझी जिम्मेदारी. तू म्हणजे घाट्यात पडत नाही. तुझे पैसे मी जेवढे 5000 घेईन ना तेवढे म्हणजे आपण काढून टाकू धंद्यात आणि ज्याची आहे त्याची देऊन देऊ. तू फक्त आता उधारीचं पाय कोण देते आपल्याला कोण नाही मागून पाहिले त्याला. म्हणजे तुम्ही ना मागून पत्का कोणाले तुमच्या भावाले का कोणाले अजून कोणाले काका बाबा तिकडे मारता तुमच्या नाते तेल मागून पाहा ना. आम्ही कोणाला मागू बाबा. माझ्या मैत्रीण म्हटलं 1000-1500 रुपयाची मदत करते त्याच्यावर तर बाबा त्याच्यात पैसे नाही राहत मला कुठून देणार सांगा बरं तुम्ही. बरं एक काम कर ना तू. तुझ्याकडून जेवढे जमते तेवढे तू जमा कर आणि जेवढे माझ्याकडून येते तेवढे मी करतो. बरं आपला धंदा चालू करून टाकू. बाकी मग पाहतो ना मी कसा धंदा करायचा आणि कसा काय करायचा. चांगले रप्प पैसे काढतो. मग 2 दिवसात 5000 रुपये नाही काढले तर मग काय राहिली. चांगले गाव घुमतो ना. म्हणजे एकदा तर सकाळी निघालो का संध्याकाळी बिलकुल घरी. मग तो रोलच नाही करायचा. हात दुखून राहिला आणि पाय दुखून राहिला आणि थकलो आणि हे झालो आणि ते झालं ऊन तापून राहिली. मग आपण पैसे काढले बस शिवाय मग काही आपण थांबत नाही. एकदा आपली सायकल निघाली का जोपर्यंत पूर्ण कुलप्या खपत नाही तोपर्यंत घरी येत नाही. आपल्याला तोच करायचा आहे. धंदा करायचा चांगला करायचा नाही तर मग करायचाच नाही. म्हटलं मी तुमच्यासोबत टेन्शन घेऊ नका. म्हटलं जगन तुमच्यासोबत झुकेगा नाही साला. आता म्हटलं आई पाय मग लवकर काय झालं करतो पैसे जमा कर आम्ही करतो पैसे जमा. बाबा चला जे आपण पाहून तिकडे उधार पाधार मागू ना कोणाले. हो जा बाबा जा. तुम्ही पहा मी पाहतो. म्हटलं पहा तुम्ही मी पाहतो तिकडे मला सोबतीने विचारतो. तुम्ही पहा म्हटलं जरा लावा हातभार काय तर करून टाका धंदा. आता काय होते देव काय करते काय नाही माहित तर पडते. तसंच म्हणा देव चांगलंच करते त्यात काही विशेष नाही. जा मग पहा तुम्ही पहा पैशाचा मेल लावा जरा.